भेटत असतं, म्हणजे 2-4 दिवस राहायचे असतील. जसं मागे बार्टी विद्यार्थ्यांचं आंदोलन करताना 45 दिवस या ठिकाणी 861 विद्यार्थी आंदोलन केलं, आझाद मैदान आंदोलन चालू असताना. तर त्यांची सर्व राहण्याची, खाण्याची, झोपण्याची हाच आपला बुद्धभूमी फाउंडेशनसुद्धा आणि विविध आपण मोठमोठे धम्म परिषद आणि कार्यक्रम घेतच असतो. आणि हा जो पूर्ण 32 एकर जमीन आपण विशेष म्हणजे हा नैसर्गिकरित्या आपण डेव्हलप केलेला आहे, म्हणजे विकास केलेला आहे. लोकांचा एक रुपया तून या ठिकाणी धम्मदान अजूनपर्यंत हा बुद्धभूमी फाउंडेशन हा खूप मोठा विशाल असला तरी या ठिकाणी अद्ययावत कोणतेही शासकीय काय नगरसेवक निधी असतील, आमदार निधी असतील, खासदार निधी असतील, मंत्री निधी असतील, दिल्लीतले निधी असतील, एक पण पैसा या ठिकाणी आपल्याला अशा निधीच्या स्वरूपात नाही आहे. फक्त आमचा धम्म बांधवांचाच निधीतून हा बुद्धभूमी आपण उभं केलेला आहे. परंतु मागील 2-3 वर्षापासून या जमिनीवर एक चुकीचं म्हणजे एक विपरीत डोळे ठेवून म्हणजे या जमिनीला, या भूमीला, या पवित्र ठिकाणला कशाप्रकारे विद्रूप करता येईल. तर मधोमध एक उड्डाणपूल त्या लोकांनी नियोजित केले का MMRDAमध्ये बसून, आणि MMRDAतल्या अधिकारी लोकांनी विरोध पण केला. काय असं काही हा एक धम्मस्थळ आहे, म्हणजे 3 वर्ष अगोदर काय धम्मस्थळाचा मधोमध आपण कसं काय हा उड्डाणपूल घेऊ शकतो. परंतु त्यांना सांगितलं काय तुम्ही म्हणजे कोणी सांगितलं, जो इथला जो खासदार आहेत श्रीकांत शिंदे, जो इथे विविध प्रोजेक्ट राबवतो असं दाखवत असतात. परंतु असे ते खास करून विशेष करून हा बौद्ध धर्मीय जो सेंटर आहे, केंद्र आहे, यावर कशा प्रकारे त्यांनी अन्याय केलेला आहे. त्या लोकांना सांगितलं तुम्ही करा प्लॅनिंग, ह्या भूमीवर कशा मधून असेल, कुठून असेल, बाकी तुम्ही बघून घेईल. आणि अशा प्रकारे त्यांनी एक हट्टपणा करून तिथे काही महिना अगोदर मोठी पोलीस फौजफाटा पाठवून कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया त्यांनी न अवलंबता जमीन ताब्यात घेतली. मग जोर फोर्सफुली दिवस रात्र युद्धपातळीवर काम करायला लागले आणि काही कॉलम त्यांनी उभं केलं. आणि मग या ठिकाणी जो झाडं, आमचे बुद्धरूप आणि स्मारक आणि बौद्धस्तूप, पंचशील धम्मध्वज या जिथे आपण थांबलो, पूर्ण बगीचे, दुर्वा बगीचे आणि मोठमोठे झाडांची हे मोठा आपला पार्क होता. आणि या ठिकाणी हे सर्व असताना महापालिका, खासदार आणि या लोकांनी कोणतेही दखल न घेतल्यामुळे राज्य मागासवर्गीय आयोगानं दखल घेऊन त्यांनी सुनावणी लावून त्या ठिकाणी ऑर्डर पारित केलं का या संपूर्ण बाधित क्षेत्राचे तुम्ही संयुक्त पंचनामा करा, मोजणी करा आणि त्यानंतर नुकसान भरपाईची मोबदला बुद्धभूमी फाउंडेशनला अदा करा. या सर्व गोष्टी असून महापालिकेने फक्त रेकॉर्डवर मोजणी करून जमीन किती बाधित होतो, 3 एकर 9 गुंठे जमीन बाधित झालेली आहे. ते रेकॉर्डवर आणलं त्यांनी, झाडं 42 झाड. परंतु नुकसान भरपाई देण्याचा विषय बाजूला त्यांना काहीच कोणत्याही स्वरूपाचा या ठिकाणी न्याय करायचा. आम्ही बोललो या नुकसान भरपाईमधून आम्हाला या ठिकाणी चांगलं एक वास्तू बांधून द्या, एक सुसज्ज काहीतरी आपलं प्रेक्षणीय जे देशभरातले जगभरातले लोक येऊन दर्शन घेईल, वंदन करेल आणि कल्याण शहराचं नाव लौकिक होणार आहे. असं आम्ही महापालिका या बुद्धभूमीतून तुमचंच नाव वाढणार आहे. वेगवेगळे विविध मार्गाने आपण त्यांना समजवत होतो. परंतु आपला एक धार्मिक त्यांना द्वेष असेल, या महापालिकेतले अधिकारी, जो आपला प्रमुख आयुक्त अभिनव गोयल असतील, उपायुक्त प्रसाद बोरकर असतील, आपले पोलीस यंत्रणातले अधिकारी असतील, DCP झेंडे, मग त्या लोकांनी मूर्ती काढायची असतील, मग आपले स्मारक काढायचे असतील, मग आम्हाला रीतसर नोटीस देऊन तिथे सुनावणी घेऊन त्यावर आदेश त्यांनी पारित करून त्या आदेशाच्या आधारे त्यांनी कारवाई करू शकले असते, तेव्हा तो कायदेशीर कारवाई आपण बोलू शकलो असतो. परंतु त्यांनी असे कोणतेही आदेश त्यांच्याकडे नसताना फक्त एक राजकीय लोकांचा पाठबळ घेऊन, जे सत्तेत आहे त्यांचा पाठबळ घेऊन, विशेष रूपाने हा जो खासदार आहे श्रीकांत शिंदे त्यांचाच पाठबळ घेऊन त्यांनी मोठी पोलीस फौजफाटा आणि बऱ्याच यंत्रसामुग्री या ठिकाणी बुलडोजर, JCB आणून आमचे 42 झाडं त्यांनी अशी निर्दयीपणे खत्तल करून टाकलेलं आहे. काहीच नामोनिशाण ठेवलं नाही. भीमा कोरेगाव प्रतिकृती स्तंभ त्यांनी बुलडोजरने तोडून टाकले, भिक्खुनिवास तोडून टाकले, बुद्धरूप त्यांनी बेकायदेशीर हटवून त्या जे आपले बौद्ध स्तूप आहे बुलडोजरने तोडून टाकले. तर अशा प्रकारे निर्दयीपणे ह्या सर्व कारवाई झालेल्या आहेत आणि अन्यही कारवाई झालेल्या आहे. बेकायदेशीर कारवाई पोलीस यंत्रणेकडून, लोकप्रतिनिधीकडून, महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त यांच्याकडून आणि हा जो ठेकेदार आहे त्या लोकांकडून, त्यांचे ते गुंडांकडून, म्हणजे गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून अशा प्रकारे अन्याय मोठ्या स्वरूपात इथे झालेले आहेत. आणि हा बौद्ध धम्माचा मोठी विडंबना त्या लोकांनी केलेला आहेत. म्हणजे आपण त्यामुळे
खूप आता आमचे बौद्ध बांधव या ठिकाणी व्यथित आहेत, दुःखी आहेत, किती आपल्यावर अन्याय होतो असं पूर्ण परिसरामध्ये संतापाची सध्या लाट पसरलेली आहे. पण ती जी प्रशासनाला या